हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कटला आणि रोहू फिशचं कालवण बनवणार आहोत, ते पण राळून। तर बघूया कसं करायचे ते। खूपच झटपट असं हे कालवण होतं। तर जेव्हा आपल्याला घाई असते त्यावेळी आपण हे कालवण असं वालं बनवून बघा, खूप छान चवीला पण लागतं आणि झटपट पण होतं। तर बघूया आपण रेसिपी। मी इथे पूर्ण मासा वापरलाय, त्यामुळे डोक्याचेही पीस आहेत, शेपटी आहे, पूर्ण मासा वापरलाय, त्यामुळे वेगवेगळ्या स्टाईलचे पीसेस आहेत तिथे। आपण इथे फिश स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट लावून घेणार आहे। तर ही पेस्ट आहे, आपण तयार करून घेतलेली आहे। तर पहिले पेस्ट आपण लावूया। 2 टेबलस्पून आपण पेस्ट इथे वापरले। माझ्याकडे ही पेस्ट बनवलेली होती म्हणून वापरली, पण घाईच्या वेळी असताना आपण जेव्हा हे कालवण बनवतो तेव्हा नुसतं आलं, लसूण, भरपूर प्रमाणात आलं लसूण ठेचायचं आणि ते टाकायचं। पटकन झटपट असं हे कालवण होतं। आज आपण इथेच सगळं पेस्ट वगैरे लावून घेणार आहे, कारण आपण नंतर वाटण फोडणीत जे टाकतो ते नाही इथे करणार आहे, आपण फोडणी करणार नाही याला। तर आपण इथे 1 टीस्पून हळद लावली, 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, 2 टीस्पून आपण घरगुती आगरी मसाला जो आहे तो मी टाकला, अजून 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकली। आपण इथे 6 लोकांसाठी हे कालवण बनवतोय, त्यामुळे मसाला थोडा जास्त टाकून घेतला आपण। मिरची पावडर, मसाला नाही, मिरची पावडर थोडी जास्त टाकली। एक टीस्पून आपण इथे साधारण 1 टीस्पून आपण मीठ टाकलं। आपण जे पण काय मसाले टाकणार आहेत ते सगळे या तुकड्यालाच लावून घेणार आहे आता। आणि हे ना मी चिंचेचा कोळ बनवलेला, लिंबा एवढा गोळा घेतलेला चिंचेचा आणि तो पाण्यामध्ये कोळला, पाण्यामध्ये तो हे केला, पूर्ण मॅश करून त्याचा प्युरी बनवली, त्याचा ज्यूस काढला चिंचेचा आणि तो आपण इथे टाकला। हे मी तेल टाकलंय, 2 मोठे टेबलस्पून, 2 टेबलस्पून तेल टाकलंय आपण इथे। आता चिंचेचा कोळ, मसाला, हिरवं जे वाटण केलं ते आपण सगळं तुकड्यांना चोळून घेऊ, मीठ वगैरे सर्व। 3 मिरच्या टाकल्या मी आणि वाटणाच्या भांड्यात थोडं पाणी टाकलं आणि ते पण पाणी इथे टाकून घेतलं। तेल वगैरे सर्व टाकून झालंय आपलं। आता चांगलं मसाला वगैरे चोळून घेऊ आपण तुकड्यांना आणि हे 1 उकळी येईपर्यंत आपण गॅसवर ठेवूया। आपल्याला रस किती हवा आहे ते आपण बघून घ्यायचं, आपल्याला रस जास्त हवा असेल तर आपण वाढवू शकतो। तर आता माझं तर झालेलं आहे, आता मी हे गॅसवर उकळी काढायसाठी ठेवते। तर मी आता गॅस चालू करून 1 उकळी काढली। तर आता बघा, आपण हे कालवण गॅसवर ठेवलेलं आहे। आता 1 उकळी काढून घेऊया की कालवण झालं आपलं। तर मी तुम्हाला झालेलं कालवण दाखवते।